शेलार साहेब, म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी चपोर साहेब आणि आमचे या ठिकाणी उत्तम माडिक साहेब, सगळे नगरपालिकेचे आमचे कॉलेज मित्र साहेब, त्यामुळे आम्ही एकमेकांना आलोचनेच करतो सर्वजण. सर्व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मॅडमच्या सेवानिवृत्ती समारंभाला आपण सर्वजण अगत्याने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानून घेतो की तुमच्यामुळे या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने शोभा आहे. आणि खऱ्या अर्थाने मी सांगतो की मी पंचायत समितीचा सभापती म्हणून काम केलं. तर तुम्ही आज शिक्षकी पेशातच आहे, मी हायस्कूलवरती शिक्षक होतो, परंतु आम्ही सगळे कॉलेज मित्र संदीप जाधव आहेत, प्रमोदजी माडिक आहेत, संदीप बेरकर आहेत आणि आमचे बॉस म्हणजे माणिकराव जगतात त्या काळात, म्हणजे नेहरूजींचे वडील माझे आमदार माणिकराव जगतात. आमच्या ध्यानीमनीपुढे शिक्षकी पेशात असल्यामुळे राजकारणाचा कुठे विषय नव्हता, परंतु अचानक योगायोगाने ओबीसीची जागा त्या ठिकाणी निर्माण झाली आणि माणिकरावने मला गळ घातली की तुम्हाला या ठिकाणी ह्या क्षेत्रात उतरायलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या क्षेत्रात उतरलो आणि नशीब माझं चांगलं इतकं की निवडून पण आलो आणि पहिली चिठ्ठी आमची सभापतीची पडली, दोन्ही समसमान होते, तुम्ही पाहुणं माहिती आहे. आणि त्या सभापतीची जी चिठ्ठी जी आहे ती सुद्धा माझ्या नावाने पडली आणि मी सभापती या ठिकाणी झालो पंचायत समिती. मग सभापती झाल्यानंतर माझे बऱ्याच ठिकाणी समान सोहळे झाले, परंतु ही मात्र त्याच्यापासून वंचितच राहिली. आणि ती शिक्षकी पेशात होती, तिला घर सांभाळायला लागायचं, तिला प्रपंच सांभाळायला लागायचा आणि शाळा सांभाळायला लागायची आणि त्यामुळे ती कुठल्या ह्याच्यामध्ये कुठेच नव्हती. पण आज तिच्या विरोध समारंभाला आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि खूप मोठा कार्यक्रम झाला याचा मला अतिशय आनंद वाटतो. आणि त्यामुळे तिथं जे राहिलेलं स्वप्न होतं ते कुठेतरी मला चांगल्या ह्याच्यामध्ये सन्मान सोहळ्यामध्ये कुठेतरी यायला पाहिजे. तर आज या ठिकाणी त्याची सर्व इच्छा या निमित्ताने पूर्ण झालेली आहे असं या निमित्ताने मला वाटतं. खरोखरच आवड तिला अतिशय शिक्षकी पेशाची लहान मनापासूनच होती आणि ती सुद्धा इतकी भाग्यवान आहे साहेब की 2 राजीनामे दिल्यानंतर तिसरी या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सर्व्हिस झाली. आता तो काळ जुना होता, आता नोकरी मिळणं फार अवघड झालेलं आहे. तर तिने सुरुवातीला तिच्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नोकरी होती, पण लग्न झाल्यानंतर आम्हाला तिकडचा राजीनामा द्यावा लागला. ती पत्रिका त्यावेळी होत नव्हती ह्या आंतर जिल्हामध्ये, पण शेवटी नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला आणि इकडं आणली. इकडं आल्यानंतर आमची हायस्कूलची जी संस्था आहे राखीव मंडळ त्याच्यामध्ये तिला घेतलं होतं. त्यानंतर तिच्यामध्ये सामावून घेतल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि प्रकृती बिघडल्यानंतर आमच्या आर्थिकच्या वेळी मला वाटतं ती प्रकृती बिघडली, त्यामुळे तिला त्यावेळी पुन्हा राजीनामा द्यावा लागला. पुन्हा ज्यावेळी आम्ही प्रयत्न केला त्यावेळी मग ही तिसरी नोकरी लागली. ती तिसरी नोकरी पुन्हा जिल्हा परिषदेचं लागली आणि मग आबा आमदार असताना आणि शिंदकर सर त्यावेळी नगराध्यक्ष होते त्यावेळी आम्ही हा प्रयत्न केला की मी म्हटलं आता मी सभापती आहे, मी काय 2.5 वर्षच राहणार, 2.5 वर्षानंतर माझी खुर्ची जाणार, पण माझ्यानंतर माझ्यावरचा राग माझ्या बायकोवरती नक्कीच निघणार कुठे ना कुठेतरी, तिची बदली सातत्याने होत राहणार. तर राजकीय हे असतातच देवे दावे किंवा हे. त्यामुळं मग आम्ही विचार केला की मित्रमंडळी सोबत होती, विपिन दादांनी सुद्धा चांगली साथ दिली या निमित्ताने आम्हाला. आणि मग मॅडम आम्ही नगरपालिकेच्या सेवेमध्ये दाखल करून घेतलं. तेव्हा माझ्या डॉक्टरचा एक त्रास मला कमी झाला की बदली झाल्यानंतर सांगत इकडं धावणं हे फार कमी झालं आणि मी मात्र त्या निमित्ताने निवांत झालो, सुखी झालो की आता हे धावपळ जास्त आपल्याला करावी लागणार नाही. अशा पद्धतीने तिला त्या आवडीचं क्षेत्र मिळालं, जवळ मिळालं आणि त्यामुळे ती मनापासून मग ज्या आमच्या शिक्षिका भगिनी जे वळल्या त्या पद्धतीने तिची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीची सेवा केलेली आहे. बाकी आपल्या सगळ्यांचं तिला चांगल्या पद्धतीचं सहकार्य लाभलं, सर्व शिक्षकांचं, शिक्षकांचं, प्रशासनाचं, सगळ्या अधिकाऱ्यांचं, आमच्या नगरसेवक सगळ्यांचं चांगलं सहकार्य लाभलं. त्यांचं सुद्धा मी मनापासून ऋणी आहे. आणि संदीप जाधव यांनी जे सांगितलं
आम्ही फार खर्च करत नाही. चिंगूस मला राजकारणाकडे सगळे मित्र मला चिंगूस बाई म्हणायचं नाही तर आपल्याला पैसे द्यायला टाकायचे बाकी काही नाही. पण त्या परिस्थिती तशी होती. कारण मला आठवतं आम्ही कॉलेजला यायचो तेव्हा माझ्याकडे 2 शर्ट पॅन्ट असायचे. 3 दिवस एक घातला की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घाला, दुसरे 3 दिवस दुसरा घालायला लागला. त्या हलकीच्या परिस्थितीतून आम्ही शिकलेलो आहोत. त्याच्यातून मग कॉलेज जीवन पूर्ण केलेलं आहे. तिथे सुरुवातीपासून जी सवय लागते ना बचतीची किंवा तिथे मला म्हणतात ना आहे ते सांभाळून ठेवायची, तशी ती सवय कायम राहिलेली आहे. त्या आमच्या जरा मित्रांकडून वाटत असेल की मोकळा सोडून आणि शिक्षकी पेशात ते राजकारण जरूर आहे. पण शिक्षकी पेशात असल्यामुळे आम्ही काय बाकी इकडे तिकडे 2 नंबरचे धंदे करू शकत नाही. ते आपल्या रक्तातच येत. तिकडे आपल्याला हातपाय हलवता येणार नाही. म्हणून आम्ही आपल्याला आमच्या पद्धतीने जेवढं जमेल तेवढं त्या पद्धतीने करतो. बाई खर्चिक आहे. बाई बद्दल खर्चिक आहे. माझा अजिबात ऐकत नाही. त्यांनी मला आधी सांगितलं माझ्या या निवडणुकाला 1 लाख रुपये बोललेले पुन्हा वापरू अशा पद्धतीने या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल खूप बरं वाटलं आणि अतिशय आनंद वाटला या निमित्ताने. बिपिनजी दादा स्वतः आलात. बिपिन दादा म्हणून जर तुम्ही ताईला माहिती आहे आणि बिपिन दादाचं माहिती की आमची मतं द्यायला काही पडत नाही. पण तरीसुद्धा त्यांचे आमच्या घरगुती संबंध आहेत. कारण आम्ही माणिकांच्या अतिशय जवळचे असल्यामुळे बिपिन दादाला काय घरी येतो. बिपिन दादाला कधी काही मतं पडत नाही. बिपिन दादा माहिती आहे पण तरी सुद्धा आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बिपिन दादा या